भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्या पुढाकारातून दरवर्षी मकर संक्रांती निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या अनोख्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे विधवा महिलांसह सर्वच महिलांना हळदी कुंकवाचा समान मान देण्यात येतो। 2016 पासून सुरू असलेल्या या समारंभाला पहिल्या वर्षी मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं। विधवा महिलांना अशा कार्यक्रमाला का बोलावलं जातं असा प्रश्न उपस्थित करत टीका झाली होती। मात्र तृप्ती देसाई यांनी सातत्यानं जनजागृती केली। त्यातूनच आज हा उपक्रम एका मोठ्या कुटुंबात परिवर्तित झाला असून महिलांमध्ये समानतेची भावना अधिक दृढ झालेली आहे। समानता आणि महिला सबलीकरणासाठी काम करताना कोणताही भेदभाव होता कामा नये आणि तो भेदभाव महिलांमध्येच होत असेल तर तो थांबवणं आपल्या हातात आहे। हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं तृप्ती देसाई यांनी यावेळी स्पष्ट केलं। कार्यक्रमात सर्व महिलांनी प्रथम विठ्ठल रखुमाई यांची सामूहिक पूजा केली। त्यानंतर एकमेकींना तिळगुळ देत स्नेहवर्धन करण्यात आलं। भूमाता फाउंडेशनच्या वतीनं उपस्थित प्रत्येक महिलेला वाणही देण्यात आलं। हा कार्यक्रम जैन मंदिर कात्रज या ठिकाणी दत्त गगनगिरी अवतार मठाच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। यामध्ये सुमारे 1500 महिलांनी सहभाग नोंदवला। सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।